सर्वांना नमस्कार, जय भीम। आज आपण महाराष्ट्रात घडलेल्या एका हुंडाबळीवर बोलायला बसलेलो आहोत आणि हा विषय अत्यंत संवेदनशील आहे। आपल्या घरातल्या सगळ्या महिलांसाठी, मुलींसाठी, बहिणींसाठी, आयांसाठी, मावशांसाठी, आजींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जगातल्या 50% स्त्रियांच्या समस्येचा हा भारतातला प्रश्न आहे आणि म्हणून अत्यंत करुणेने, अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत सहृदयतेने या विषयाकडे मी पाहतो आणि अत्यंत दुःख व्यक्त करतो की ही जी घटना आहे ही महाराष्ट्राला मागे नेणारी आहे, भारताला मागे नेणारी आहे आणि म्हणूनच हे हुंडाबळी प्रकरणामागचं सत्य काय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। महाराष्ट्रात या विषयावर मीडियावर प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा आपण नेहमी ऐकताय, परंतु दुःख याचं वाटतं की 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी, महावीरांनी, चार्वाकांनी कुठल्याही समस्येचं मूळ शोधण्याचा तर्क आम्हाला शिकवला होता। तोच तर्क फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्राला शिकवला होता। अशा प्रकारचा कुठलाही तर्क या टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसत नाही आणि म्हणूनच या विषयावर बोलावं असं आमचं बहुजन संघटकचे मित्र बंधू राहुल खांडेकर म्हणाले आणि म्हणूनच मी इथे आता बोलत आहे। खरं म्हणजे एवढ्या बातम्या चालू असताना आपल्याला बोलायची काही गरज नाही, पण याच्यातला मुख्य आरोपी जो आहे मनुस्मृती, त्याच्यावर कुणी लक्ष वेधत नाहीत। पोलिसांचं त्याच्यावर लक्ष नाही, समाजचिंतकांचं त्याच्यावर लक्ष नाही, विचारवंतांचं त्याच्यावर लक्ष नाही आणि म्हणून हा विषयावर आपण आज मुद्दामून बोलत आहोत। माझी अपेक्षा आहे की या विषयावर आपण चर्चेत सहभागी व्हावं। मी भाषण करणारा कुणी मोठा विचारवंत किंवा वक्ता नाही, तर तुमच्यासोबत चर्चा करावी या हेतूने इथे बोलत आहे। तुमची प्रतिक्रिया मला अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच मागच्या काळात आपल्या देशात पहलगाममध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर या देशातल्या लोकांचा तर्क, या देशातल्या लोकांचा जी प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तो गमावत चालल्याचं आपण पाहत आहोत आणि मीडिया ज्या पद्धतीनं लोकांचं लक्ष विचलित करतोय किंवा वेगळ्या दिशेने घेऊन जातोय, तो विषय सुद्धा या घटनेमध्ये आहे, हुंडाबळीच्या घटनेमध्ये आहे। म्हणूनच मागचा विषय सोडून चालत नाही आणि म्हणूनच पहलगामचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये 27 निरपराध भारतीय नागरिकांचा बळी गेला आणि त्याला उत्तर देताना ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं। म्हणजे महिलांच्या सौभाग्याचं म्हणजे जो विषय हिंदू धर्माने सांगितलेला आहे सिंदूर, तो विषय दिलेला आहे आणि महिलांच्या 50% महिलांच्या अधिकारामध्ये सरकार काम करते अशा प्रकारचं जी जाहिरात चालू आहे, ती जाहिरात आणि आताचा जी घटना घडली हुंडाबळीची त्याचा काय संबंध आहे का हा आपण पडताळून पाहणार आहोत। आणि म्हणूनच मागच्या वेळी जेव्हा जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर जी वक्तव्य मीडियामधून झाली किंवा जी वक्तव्य आपल्या समोर सादर केली गेली त्यामधलं मोठं वाक्य होतं की धर्म पूछा जाती नाही। पहलगाम हत्याकांडातलं हे ब्रँडेड वाक्य होतं। म्हणजेच हिंदू आणि मुसलमान या वादामध्ये तुम्ही विचार करत राहा, तुम्ही जाती विचारू नका। जाती म्हणजे या देशामध्ये आपल्या देशाने जो चातुर्वर्ण्य सांगितला आणि चातुर्वर्ण्यानुसार ज्या जाती पाडल्या शूद्रातिशूद्रांच्या आणि त्यामध्ये स्त्रियांना 50% स्त्रियांना सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे। तर हा विषय सोडा आणि आता तुम्ही ते सगळं विसरून हिंदू म्हणून एक व्हा। बटोगे तो कटोगे वगैरे 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 अशा प्रकारचा जो राष्ट्रवाद आपल्याकडे मांडला गेला त्याचा आणि हुंडाबळीचा काय संबंध आहे का? कारण आताच्या ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या त्याच दिशेने येत आहेत आणि म्हणून हिंदूंच्या विरोधात मुसलमान आहे असाच तुम्ही विचार करा। बाकी तुमची किती हत्याकांड झाली तरी मग ती मागासवर्गीयांची असतील, ज्याला आपण म्हणतो शूद्रातिशूद्रांची किंवा SC STची OBCची, त्याचा विचार करू नका। अशा प्रकारचं हिंदुत्वाचा प्रोपगंडा आपल्या देशात चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवर हे हुंडाबळी प्रकरण काय, मी वैष्णवीचं फक्त नाव घेईन, त्यांच्या परिवाराचं नाव इथे मुद्दाम घेणार नाही कारण ते मला योग्य वाटत नाही की एवढे सारे शब्द असताना बहुजन समाजाला अशा प्रकारचे आडनावं कशाला लागतात हा मोठा प्रश्न आहे आणि हे आडनाव चेंज करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला तर आपण ती बदलली पाहिजे। म्हणून मी यामध्ये वैष्णवी ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तिला आम्ही वाचू शकलो नाही, आमचा समाज वाचू शकला नाही, आमचं राष्ट्र वाचू शकलं नाही, आमच्या देशाची सैन्य दलं तिला वाचवण्यात, त्या मुलीला वाचवण्यात कमी पडली, याचं दुःख मला आहे आणि म्हणून मी त्या वैष्णवीचा जो हुंडाबळी गेलाय हा हुंडाबळी आमच्या देशातल्या जगातल्या स्त्रियांचा बळी आहे आणि तो बळी नक्की कोणी घेतला याचा शोध घेण्याचा या चर्चेमध्ये मी प्रयत्न करणार आहे।
आणि म्हणून येथे जातीभेद नाहीच आहे. जातीभेदाचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातली जी गुलामगिरी सांगताना केलाय की स्त्री शूद्राती शूद्रांना इथे गुलाम केलेला आहे आणि ही गुलामी समोर येऊ नये असाच प्रयत्न देशातल्या प्रसारमाध्यमांचा आहे, सरकारचा आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर हुंडाबळीच्या मागचा सत्याचा शोध आम्ही घेतला पाहिजे. या देशामध्ये चातुर्वर्ण्य आहे, जातीभेद आहे, ही हिंदू धर्माची खरी ओळख आहे. पण ती ओळख विसरायला लावणारं सध्याचं सरकार आहे, सध्याचे राजकीय पक्ष आहेत. आणि म्हणून हिंदू म्हणून एक व्हा, बटोगे तो कटोगे असा जो प्रचार चालू आहे, ह्यामध्ये आता ही जी घटना घडलेली आहे हुंडाबळीची, ती घटना नक्की कुणी घडवली? पाकिस्ताननी घडवली, चायनानी घडवली की आणखी कुठल्या परराष्ट्रांनी घडवली, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्या पाठीमागे आरोपी कोण? म्हणजे अशी पण चर्चा आहे की स्त्रिया स्त्रियांच्या विरोधी आहेत वगैरे वगैरे वगैरे. परंतु याच्या पाठीमागचं सत्य आमच्याकडे फुले शाहू आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे त्या सत्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. मी काही नवीन सांगत नाही. आणि म्हणूनच आता अलीकडे जातीभेद संपलेला आहे. जातीभेद संपलेला असेल तर आरक्षणच संपवा. आरक्षणामुळे जी बुद्धिमत्ता आहे किंवा क्वालिटी आहे ती गुणवत्ता संपते, अशा प्रकार सरकारमधली क्वालिटी संपते, अशा प्रकारचा अपप्रचार करणारे लोक आहेत. परंतु आरक्षण का आलं? तर आरक्षण ज्यांना तुम्ही अधिकार नाकारलेत, प्रतिनिधित्व नाकारलेत, ते स्त्री शूद्राती शूद्र यांच्यावर केवळ प्रतिनिधित्व नाकारलं नाही, जसा आजचा हुंडाबळी झाला असे अनेक बळी समस्त मागासवर्गीयांचे घेणारे जे मनुस्मृतीचे लोक आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, यांच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. आणि म्हणूनच आज आपल्याला हे पाहायचं आहे की जे सांगतात की आरक्षण संपवा, जातीभेद संपवा आणि आता काय सगळीकडे समता आलेली आहे वगैरे वगैरे, तर मग खरोखर मनुस्मृती, ज्या मनुस्मृतीच्या नावाने आपण नेहमीच चर्चा करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळली. ज्या चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध भगवान बुद्धांनी बंड पुकारलं, यज्ञयाग यांच्या विरुद्ध बंड पुकारलं, विषमतेविरुद्ध बंड पुकारलं, ते महापुरुष आता नको आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मनुस्मृती संपली का? विषमता संपली का? जर संपली असेल तर वैष्णवीचा बळी नक्की कोणी घेतला? आकाशातल्या राक्षसांनी घेतला की यमाने घेतला? हा मोठा प्रश्न आहे. पोलीस इथे त्याचा शोध घेत आहेत. आपल्याला कल्पना आहे की आपले पोलीस फार हुशार आहेत, आपली सैन्य दले सुद्धा अत्यंत पराक्रमी आहेत. त्यांच्या क्षमतेवर मी अजिबात बोलणार नाही, परंतु त्यांना आपल्या कामापासून वंचित ठेवणारं, कामापासून दूर ठेवणारं जी सरकार आहेत ती सरकार मनुस्मृतीचे समर्थक आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या 4 अतिरेक्यांनी 27 निरापराध लोकांचा बळी घेतला, ते 4 अतिरेकी जर सापडत नसतील तर आपण पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारण्यात काय अर्थ आहे? देशांतर्गत जे शत्रू आहेत ते आपल्याला शोधता येत नसतील, त्याच पद्धतीनं वैष्णवीचा बळी घेणारे देशांतर्गत शत्रू कोण आहेत? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याचा शोध आपण या चर्चेत घेतला पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या प्रतिक्रिया मला इथे अपेक्षित आहेत. आपल्या प्रतिक्रिया आल्या तर बोलायला मजा येईल, कारण मी भाषण करायचं तुम्ही ऐकायचं मला अजिबात आवडत नाही. मी लोकशाहीचा समर्थक आहे. चर्चा घडली पाहिजे, तुमचे प्रश्न आले पाहिजेत आणि त्याला उत्तरं पण भेटली पाहिजेत. आणि म्हणून शूद्र आणि अतिशूद्र यांचं शोषण या देशात हजारो वर्ष झालं, आजही होतंय. आणि हुंडाबळी म्हणजे वैष्णवीचा हुंडाबळी हे शूद्र स्त्रियांचं शोषणाचं प्रतीक आहे. आणि म्हणून इथलं शोषण संपलेलं आहे, आता समता आलेली आहे. आता फक्त हिंदू म्हणून संघटित व्हा, हे ते मोदी आपले पंतप्रधान सांगतायत किंवा हिंदुत्ववादी पक्ष सांगतायत. त्या शब्दांमागचा अर्थ काय आणि आता घडलेल्या घटनांचे विश्लेषण नक्की काय करायचं, हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून शूद्रातिशूद्र यांचं शोषण इथला धर्म करतोय, हे वास्तव मी ठासून आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून धर्माचे दोष विसरा हे सांगणारं हिंदू राष्ट्र विचार आहे किंवा हिंदुत्वाचा विचार आहे. धर्माचे दोष विसरा, परंतु हे दोष विसरणार कसे? आमच्या मुलीचा बळी घेतलाय, त्याला केवळ सासू सासरे किंवा माहेरचे लोक नाहीत, तर त्यांच्या डोक्यात वास्तवात असलेला धर्म आहे, त्या माणसांच्या डोक्यात असलेला धर्म आहे. तो धर्म हा दोषास्पद आहे. या धर्माची चिकित्सा करा असं आमच्या महापुरुषांनी सांगितले. आणि आमचे सगळ्यात मोठे या देशाचे नेते संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या धर्मातले दोष उघड केले. आणि दोष उघड करणारे जे त्यांचे गुरु होते ते महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बुद्ध आणि संत कबीर यांनी सुद्धा ही धर्मचिकित्सा केलेली आहे. आणि याची मुद्दामी आठवण मी करून यासाठी देतोय, कारण या अर्धा एक तासाच्या बोलण्यामध्ये मी सगळे विषय बोलू शकत नाही. आणि म्हणून या महापुरुषांच्या युट्यूबवर असलेल्या अनेक क्लिप आपण ऐकाव्यात, त्यातून तुमची विवेकबुद्धी विकसित होईल. आणि या ज्यांची विवेकबुद्धी विकसित झालेली आहे असेच लोक या ठिकाणी काही चिंतन करू शकतात. आणि म्हणून धर्माने जे वेडे झालेले नाहीत, जे अंधभक्त नाहीत, त्या सगळ्यांचं स्वागत या मी चर्चेमध्ये करतो. आणि म्हणून धर्माचे दोष विसरा हा जो हिंदुत्ववाद देशामध्ये सध्या प्रचलित आहे, त्याचा आढावा या घटनेच्या निमित्ताने आपण घेतला पाहिजे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आपल्या स्त्रिया आहेत.
या स्त्रियांचं काय असं विचारणारा हा प्रश्न वैष्णवीच्या हुंडाबळीच्या प्रकरणाने समोर आलेला आहे. आणि म्हणून कधी कधी ओबीसी, SC, ST हे जे शब्द आहेत हे शब्द विसरा अशा प्रकारचं सरकार सांगत आहे, परंतु स्त्री शूद्राती शूद्र हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली मांडणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात त्यांना दिलेलं संरक्षण आणि न्याय हे विसरायला लावायचा जो प्रयत्न देशात चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर वैष्णवीचा बळी हा 50% स्त्रियांचं काय करायचं, 50% स्त्रियांना न्याय कसा द्यायचा, हा प्रश्न भारताच्या संसदेला, महाराष्ट्राच्या विधानसभेला मी विचारत आहे. आणि म्हणून कधी कधी ओबीसी, SC, ST या मागासवर्गीयांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाकडे आपल्या देशातले लोक दुर्लक्ष करतात. माझ्या 52% ओबीसी सुद्धा त्या दुर्लक्ष करतात. आणि सगळ्यात मोठं दुर्लक्ष आमचं झालेलं आहे ते स्त्रियांच्या प्रश्नाकडे. आणि म्हणून स्त्रियांच्या प्रश्नाकडे या नजरेने पाहणं गरजेचं आहे की हुंडाबळी मागं स्त्रियांना कमी लेखणारी मनुस्मृती आहे. आणि ही कशी कमी लेखते हे मी नेहमी प्रत्येक बोलण्यातून सांगतो, कारण सांगावं लागतं. कारण आमचे हिंदू लोक हे विसरतात आणि हे विसरायला लावणारा प्रपोगंडा गोबेल्स नीतीनं इथले हिंदुत्ववादी करत असतात. आणि म्हणूनच ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले आणि बाहूतून क्षत्रिय जन्माला आले आणि मांड्यातून वैश्य जन्माला आले आणि पायातून शूद्र. हे शूद्रांची संख्या 50% स्त्रिया आणि उरलेले सगळे आमचे ओबीसी, SC, ST यांची भली मोठी संख्या देशाची आहे. आणि म्हणून हा जो शूद्रांचा अतिशूद्रांचा जो विचार आहे त्यामध्ये 50% स्त्रिया येत असतील. आणि हा जो हुंडाबळी जर आज घडला असेल तर ती घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठी आहे. कारण पहलगामचे अतिरेकी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारलं असं आपण बोलू शकतो, परंतु ज्या अतिरेक्यांनी मारले ते सापडतच नसतील, पुलवामाचे अतिरेकी सापडत नसतील तर हा मोठा प्रश्न आहे. आता इथे ज्या वैष्णवीच्या सासू सासरे ननंद यांनी हा हुंडाबळी घेतलेला आहे तो आपण समजू शकतो, परंतु एवढ्या श्रीमंत घरातल्या स्त्रिया आणि त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवड आणि पुणे माझ्या लोकसभेचा मतदारसंघ आहे, तिथे जर असे अत्याचार घडत असतील तर महाराष्ट्र नक्की पुरोगामी आहे की मनोवादी आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या ज्या मुलीचा अत्यंत छोटी मुलगी आहे, 23 वर्षाची मुलगी आहे, माझा मुलगा 24 वर्षाचा आहे, मला ही मुलीप्रमाणे आहे. आणि एखाद्या वडिलांना जे आपल्या मुलाला लाडाने वाढवतात, मुलीला वाढवतात, त्यांचं दुःख काय असतं हे हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. परंतु या दुःखावर रडत न बसता दुःखाचं मूळ काय हे शोधायचं विषय आहे तो भगवान बुद्धांनी आम्हाला सांगितला. दुःखाचं मूळ शोधून काढा, कारण नष्ट करा की दुःख नष्ट होईल. त्याच पद्धतीनं या दुःखाचं मूळ आपल्याला आपल्या देशातल्या सगळ्या महापुरुषांनी बुद्ध, चार्वाक, महावीर, कबीर आणि आपल्याला कल्पना आहे की फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला अनेक वेळा सांगितलं आणि ते कारण नष्ट करा असं सांगितलं. आणि कारण नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून केला. परंतु अजूनही अनेक लोकांच्या घरात आणि मेंदूमध्ये मनुस्मृती आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाकडे मी लक्ष वेधतो. हुंडाबळीवर सारे चॅनल बोलतायत पण ते मनुस्मृती या शब्दाचा उल्लेख करत नाही, याचं कारण काय असावं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आपली जी वैष्णवी आहे त्या वैष्णवीचा लग्नातला फोटो मी पाहतो, तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की पेशवे घालायची तशी पगडी आहे. आणि म्हणून असा हा प्रश्न विचारावा असं वाटतो. मी कोकणात राहतो, मला कल्पना नाही वैष्णवीची जात कुठली, ती एक स्त्री आहे एवढंच मला माहित आहे, परंतु नवऱ्याची जी काही जात असेल त्याच्या डोक्यावर पेशवाईची पगडी आहे आणि पेशवाईनं मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून मी बहुजन समाजाच्या लोकांना एवढंच सांगेन की जरूर तर महात्मा ज्योतिबा फुल्यांची पगडी आम्ही घालावी, जमलं तर तानाजी मालुसऱ्यांची, मावळ्यांची पगडी घालावी, परंतु ही पेशवाईची पगडी किंवा पेशवाईची हवा, मनुस्मृतीची हवा डोक्यातून काढून टाका ही नम्र विनंती मी करतोय. आणि म्हणून जे चॅनल बोलतायत ते मला कल्पना आहे राजकारण त्यामध्ये खूप मोठं आहे. अजितदादांवर मोठी टीका होते, अजितदादांना त्याचं उत्तर देता येत नाही आणि पनवती किंवा हे संकट मला नको असं ते सांगतायत. पण अजितदादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, शरद पवारांचा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे. शरद पवारांना, अजितदादांना, सुप्रियाताईंना याच्यावर विचार करावाच लागेल आणि त्यांनी विचार करावा म्हणून सुद्धा मी बोलत आहे. आणि म्हणून अजितदादा पवार या राष्ट्रवादीवर ब्राह्मणी मीडिया टीका करतोय. अंजली दमाने यासारख्या आमच्या ताई ज्या नेहमी चॅनलवर असतात त्या पण बोलतायत, प्रसन्न जोशी बोलतायत, त्यांची आगपाळागड सुरू आहेत. पण मला आश्चर्य वाटतं की हे अत्यंत उच्चशिक्षित पत्रकार आहेत, विद्वान नेतृत्व आहे, पण ते ही जी घटना घडलेली आहे की मुळात हुंडा का द्यावा लागतो, मुलींना हुंडा का द्यावा लागतो, उच्च शिक्षित, अत्यंत सुसंस्कृत, सुंदर, गुणी अशा मुली असताना त्यांना आपल्या लग्नामध्ये हुंडा द्यायची वेळ का येते आणि हुंड्याची सुरुवात कशामुळे झाली हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून नेहमीच मी बोलत असतो की आम्ही एकविरा आईचे एकविरा आईला मानणारे लोक कोकणातले आगरी, कवळी, माळी, भंडारी हे हुंडा घेत नाही.
पण हा काही चमत्काराने आलेला सद्गुण नाही. फॉर्च्युनर कोणाला नको, 51 तोळे सोनं कोणाला नको, 7.5 किलोचं चांदीची ताटे कोणाला नकोय, आणि चांदीच्या गौरी कोणाला नकोय. प्रत्येकाला संपत्तीचा मोह असतोच, पण ही संपत्ती आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रिय नसते. मुलांना आपण प्राणापेक्षा प्रिय मानतो. मी तर नेहमीच, म्हणजे केवळ माझी जन्म दिलेली मुलंच नाहीत, तर माझ्यासोबत हा नेहमी चॅनलवर माझी चर्चा ऐकत असतो तो माझा हा प्रिय मित्र म्हणा किंवा तुम्ही त्याला बाळ म्हणा, परंतु तो नेहमीच शांतपणे चर्चा ऐकू शकतो आणि त्याच्यावर मुला इतकंच प्रेम मी नेहमी करत असतो. त्याला मुद्दाम तुम्हाला त्याची मी ओळख करून दिलो, याला आम्ही मॉन्टो म्हणतो. तर सगळ्या आपल्या मुलांपेक्षा फॉर्च्युनर गाडी किंवा सोनं महत्वाचं नसतं हे कुठल्याही वडिलांना माहीत असतं, आणि म्हणून आपल्या मुलीच्या प्रेमापोटी त्या मुलाने दिलं असेल, परंतु याची मागणी झाली. आणि म्हणून अजितदादांना मी धन्यवाद देईन की त्या लग्नामध्ये भटजी सुद्धा असतील. भटजी हा कधीच प्रश्न विचारत नाही की फॉर्च्युनर तुम्ही मागणीनुसार दिली की प्रेमाने दिली सासऱ्याने, परंतु अजितदादा बोलले की बाबा ही तुम्ही मागितली की स्वतःहून दिली. स्वतःहून दिली असेल किंवा मागून दिली असेल, परंतु हा लग्नामध्ये व्यवहार कशाला. लग्नाच्या मंडपात फक्त मुलगा आणि मुलगी यांचं हे पवित्र लग्न सोहळा हा महत्वाचा असतो, आणि त्यामध्ये आर्थिक व्यवहार कामाचे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच अजित पवारांनी जो प्रश्न विचारला होता, तो अजित पवारांना हे माहीत आहे की आमच्याकडे, आमच्या समाजामध्ये म्हणजेच मराठा समाजामध्ये हुंडा प्रथा ही प्रतिष्ठेने पाळली जाते. आणि मी अजितदादांना विनंती करेन की कोकणामध्ये तुम्ही या, आणि कोकणामध्ये जी लग्न होतात यामध्ये अशी हुंड्याची मागणी नसते. आणि म्हणून मी नेहमीच प्रत्येक भाषणात सांगतो की काळा असो हा गोरा असो, रीतीवाला नवरा पाहिजे. हे जे गाणं आहे स्त्री स्वातंत्र्याचं, आमच्याकडच्या वसईच्या मुलीचं, तो फरक आपण अनुभवला पाहिजे आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या सोडल्या पाहिजेत. आणि म्हणून राजकीय पक्षांनी केवळ सत्तेसाठी लढायचं की समाज सुधारण्यासाठी सुद्धा लढलं पाहिजे, आणि समाज सुधारण्यासाठी लढणंच हाच फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे, आणि तो विचार आम्ही समजून घेतला पाहिजे, तरच त्यांची नावं घेण्यामध्ये काय अर्थ आहे. तरी सुद्धा अजित पवारांवर फार मोठी टीका होते, आणि त्या टीकेच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आपण अजित पवारांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की या देशातली जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीमुळे आमचे लोक बिघडलेले आहेत. मनुस्मृती ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी जाळली तशीच राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा जाळली पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत मी इथे व्यक्त करतो. आणि म्हणून वैष्णवी ही नक्की कोण आहे. वैष्णवी ही जर मराठ्यांची मुलगी असेल तर त्या मराठ्यांच्या मुलीमध्ये आम्हाला पराक्रमी जिजाऊ दिसली पाहिजे, आणि जिजाऊ असेल तर अशा प्रकारचे अत्याचार होणार नाही. आणि म्हणून तिच्या जावेने स्वतंत्र राहण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. जेव्हा अशा प्रकारचं जीवाला संकट असेल तर वेळ प्रसंगी घटस्फोट घ्यायला हरकत नाही. संविधानाने दिलेला तो आमचा अधिकार आहे. 7 जन्म सोबत चालायचं, पण ते आपलं वयाची 25 जर अशा प्रकारची लग्न ओलांडून देत नसतील तर अशा प्रकारची लग्न, जीवाला धोकादायक ठरणारी लग्न ही आपल्याला परवडणारी नाहीत. आणि म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि मनुस्मृतीला जे डोक्यावर घेतलेलं आहे, पेशवाईची पगडी घेतलेली आहे, ती पगडी लग्नामध्ये आमच्या तरुणांनी टाळली पाहिजे. मग आमच्या वडिलांनी जी टोपी घातलेली आहे, जी कोळी टोपी आहे आमची, ती घातली तर त्या टोपीमध्ये जागतिक मैत्रीचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा आणि मातृसत्ताक आगरी कोळी भंडाऱ्यांचा स्त्रीसत्ताक विचार आहे. हा विचार सुद्धा त्या पगडीमध्ये असतो. ती आम्ही पगडी कोणती घालतो हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून यात मनुस्मृतीचे निर्माते कोण, तर मनुस्मृतीचे निर्माते ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आले ते आहेत, आणि त्या मनुस्मृतीचं उपयोजन यशस्वी करणारे क्षत्रिय लोक आहेत. आणि ही क्षत्रिय म्हणून आम्ही जर हा चुकीचा विचार जर स्वीकारला असेल त्या विचारावर चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून हुंडाबळीच्या मागे खरा आरोपी कोण हा प्रश्न मी इथे विचारतोय, पोलीस स्टेशनला विचारतोय, आमच्या राज्य सरकारला विचारतोय, केंद्र सरकारला विचारतोय. तर यामध्ये स्त्रियांना शूद्र कमी लेखणारा जो ब्राह्मणी धर्म आहे, मनुस्मृतीचा धर्म आहे, तो धर्म याच्या पाठीमागे आहे. हे म्हणजे जगजाहीर झालेलं सत्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे व्यक्त केलेलं सत्य आहे. यामध्ये मी त्या सत्याचा शोधक आहे, सत्यशोधक आहे अशातला भाग नाही. या सत्य शोधण्याचं काम आमच्या महापुरुषांनी केलेलं आहे. आणि म्हणून जे स्वतःला क्षत्रिय समजतात त्या क्षत्रियांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे. जर ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी मुद्दामून माझ्या भाषणातून समजून घेतलं पाहिजे. म्हणून ब्राह्मण मुखातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांड्यातून आणि शूद्र पायातून. शूद्रांना कमी लेखणारा हा जो विचार आहे तो मनुस्मृतीचा विचार आहे. या वैष्णवीच्या हत्याकांडामध्ये जसे सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करतात किंवा तिला
ठार करतात किंवा तिला आत्महत्यास प्रवृत्त करतात, जे काय सत्य आहे ते. परंतु सत्याचा शोध घ्यायला असेल तर तुम्हाला मनुस्मृतीपर्यंत जावंच लागणार आहे. परंतु शूद्रांनी, स्त्रियांनी सुद्धा आपल्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. कधीतरी संविधानामध्ये सांगितलेल्या हिंदू कोड बिल आणि बाबासाहेबांनी स्त्रियांच्या अधिकारांचं जे स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे, कायद्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. घराण्याची, जातीची प्रतिष्ठा म्हणून स्वतःचा जीव संपवण्यात काहीच अर्थ नाही. मी अत्यंत दुःखी आहे या प्रसंगामध्ये. आणि म्हणून स्त्रियांच्या छळाचा मुख्य आरोपी हा इथला धर्म आहे. आणि हा धर्म बदलण्याचं काम, जर धर्म सुधारणा करत नसेल, धर्मामध्ये स्वतःमध्ये बदल होत नसतील, तर तो मी बदलून टाकेन अशा प्रकारची घोर प्रतिज्ञा करून या देशामधलं फार मोठं परिवर्तन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारत पाकिस्तान युद्धावर, हिंदू मुस्लिम वादावर प्रोपोगंडा करणारे आमचे पंतप्रधान मोदी असतील, शहा असतील, त्यांना माझी विनंती आहे की आपण याच्यावर काहीतरी ट्विट करा. महाराष्ट्राची लाडकी लेक ही मृत्यू पावलेली आहे आणि ते आमच्याकडून झालेली घोडचूक आहे, याच्यावर आपण आपलं मत व्यक्त करा. तुम्ही नक्की हे सांगा की या घटनेचा उपयोग भारत पाकिस्तान युद्ध किंवा हिंदू मुसलमान वादासाठी होतोय, की हिंदू धर्मातला जो चातुर्वर्ण्य आहे, मनुस्मृती आहे, त्यातलं सत्य, त्यातली विषमता बाहेर आले तर तुम्ही धर्म सुधारणा करणार का नाही? तुम्ही केवळ हिंदू मुसलमान वादावर बोलणार की या देशातला धर्म चुकीचा, त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. इथला धर्माचा विचार स्त्रियांच्या विरोधी आहे. तुम्ही ऑपरेशन सिंदूर किती वापरलं की आमच्या बहिणींच्या सौभाग्यावर मुस्लिम अतिरेक्यांनी घाला घातला असं किती म्हटलं तरी आज स्वतः म्हणजे सिंदूर म्हणजे नवरा, आमच्या बहिणीचा नवरा मारला गेला याचं दुःख आहे. पण आता आमची बहीणच जर मारली असेल, ती बहीण कोणी मारली, याला आमची क्षेपणास्त्र, याला आमची विमानं, याला आमच्या गगनभेदी तोफा आहेत, त्या शिक्षा करतील का, हा माझा प्रश्न या देशाला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या वैष्णवी हत्याकांडावर आमच्या पंतप्रधानांनी बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्रातलं ही फार दुःखद घटना आहे. आणि म्हणून फडणवीस बोलले, परंतु फडणवीसांनी बोलायची काहीच गरज नाही. त्यांचं गृह खातं बोललं पाहिजे. आणि बोलायचं असेल तर या घटनेमागं हुंडा का घ्यावा लागतो, लोक हुंडा का घेतात, हुंडा मुलींना कमी का लेखलं जातं, याचं शास्त्रीय कारण फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. आणि तेवढं धाडस त्यांनी दाखवलं पाहिजे, तरच आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव इथे घेऊ शकतो. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातले विचारवंत या टीव्ही चॅनलला आपल्या मुलाखती का देत नाहीत? आमचे ओबीसी विचारवंत सुद्धा का बोलत नाहीत? ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, या सगळ्यांनी स्त्रियांच्या पोटी जन्म घेतला असेल तर त्यांनी आपलं मत इथे व्यक्त केलं पाहिजे. आणि म्हणून हुंडाबळी इंग्लंड अमेरिकेत का होत नाहीत? स्त्रिया तेवढ्या बलवान का आहेत? इंग्लंड अमेरिका कशाला? मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे हुंडाबळी का होत नाहीत? हा सुद्धा महाराष्ट्राला माझा प्रश्न आहे. लांब जायची गरज नाही. आणि म्हणून मागासवर्गीय जातीत स्त्रिया बलवान आहेत का, बंडखोर आहेत का, सुद्धा प्रश्न आहे. आदिवासींमध्ये हुंडा का नाही? मग आदिवासी हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापेक्षा प्रगल्भ आहेत का? सांस्कृतिकदृष्ट्या मोठे आहेत का? आणि मोठे असतील तरी सुद्धा त्यांना कमी का लेखलं जातं? हा मोठा माझा प्रश्न आहे. त्यांना कमी लेखणारे जे लोक आहेत त्यांना कोणत्या प्रकारची विषमता या देशात अपेक्षित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रकारची समता अपेक्षित आहे, हा प्रश्न या निमित्ताने मला विचारायचा आहे. कष्टकरी ज्या स्त्रिया आहेत, ज्या रोज मजुरी करून कमवतात, त्यामध्ये आमच्या मच्छीमार महिला आहेत, त्या पुरुषांना अशा प्रकारच्या अत्याचाराला का बळी पडत नाहीत? त्या हिंसेला बळी का पडत नाही? त्यांच्या हातात शस्त्र आहे, काठी आहे. एवढ्या श्रीमंत घरातल्या अत्यंत उच्च शिक्षित पदवीधर मुली जर बळी पडत असतील, त्या बळी पडण्यामागं त्यांच्या डोक्यात मनुस्मृती आहे किंवा मनुस्मृतीची गुलामगिरी त्यांनी स्वीकारलेली आहे, या सत्यावर सुद्धा या चॅनल बघणाऱ्या लोकांनी विचार करावा अशी माझी विनंती आहे. आणि म्हणूनच 51 तोळे सोनं, 7 किलो चांदी आणि फॉर्च्युनर गाडी एवढी मागणी देऊनही जर मुलीचा बळी जात असेल तर ती घटना अत्यंत लक्षवेधी आहे. आणि म्हणून ऑनर किलिंग ज्याला म्हणतो, ती ऑनर किलिंग म्हणजे कुठला ऑनर आहे, कुठली प्रतिष्ठा आहे? घराण्याची, जातीची, उच्चवर्णीय असण्याची ही प्रतिष्ठा ही जर आमच्या नाशाला कारणीभूत असेल तर समस्त स्त्रियांनी आता अशा प्रकारचा धर्म चिकित्सा करून, विवेकाने विचार करून सोडून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ज्या धर्माला आम्ही सांभाळलेला आहे, मग आम्ही गौरींचं स्वागत करतो किंवा सण उत्सव करतो, यामध्ये जे आर्थिक व्यवहार आले, चांदीचीच गौर पाहिजे, ही ज्या मागण्या आहेत याचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे की स्त्रियांच्या अधिकारांचे सण आहे की स्त्रियांना लुटण्याचे, स्त्रियांना मारण्याचे सण आहेत. आणि म्हणून स्त्रियांची प्रतिक्रिया या सगळ्या ह्याच्यावर आली पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा हा चित्रपट ज्यावेळी आला आणि त्यामध्ये शेणाचे गोळे फेकणारा जो बटू आहे तो काढून टाका असं सांगितलं गेलं. त्यामध्ये ब्राह्मणवाद आहे, तो ब्राह्मणवाद इथल्या शिक्षणाला विरोध करतो.
तर आता हुंडाबळीचं समर्थन कोण करतो महाराष्ट्रात याच्यावर पण चर्चा होऊ द्या. हुंडाबळी हा मनुस्मृतीने केलेला खून आहे, तर मनुस्मृतीवर गुन्हा का दाखल होत नाही? मनुस्मृतीचं आचरण जे लोक करतात, मनुस्मृती ज्यांच्या डोक्यात आहे त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर हे पुढली जी कृत्य आहेत, खुनाची कृत्य आहेत, महिलांना मारहाण करण्याची कृत्य आहेत, ती होणारच नाही. आणि म्हणून मनुस्मृतीचे समर्थक जे जे ग्रंथ आहेत त्याला आम्ही विरोध केला पाहिजे आणि त्याच्याच बदल्यामध्ये भारतीय संविधानाचा पुरस्कार आम्ही घरामध्ये केला पाहिजे. घरातल्या सुनांना लग्नामध्ये सुद्धा संविधान भेट दिले पाहिजे. किंबहुना महिलांच्या अधिकारावर लग्नाच्या अगोदर एखादा 6 महिन्याचा कोर्स भारतीय संविधान आणि स्त्रियांच्या अधिकारावर शासनाने सुरू केला पाहिजे असं मला वाटतं. जर अशा प्रकारची हत्याकांड जर लग्न झाल्यावर होत असतील तर मुलींना त्यांच्या अधिकारांची जाणीव सगळ्या पोलीस स्टेशननी दिली पाहिजे. लग्नामध्ये जसा भटजी असतो तसं काउन्सिलिंग करणारी एखादी महिला पोलीस किंवा एखादी वकील आम्ही लग्नात ठेवले पाहिजेत. ब्राह्मणी धर्माने झालेली लग्न, मग त्यामध्ये एखादा ब्राह्मण भटजी असेल किंवा अजितदादांसारखा चांगल्या शुभहस्तांचा एखादा राजकीय नेता असेल आणि अशा प्रकारे मुलींची हत्याकांड होत असतील तर अशा लग्नामध्ये अशा नेत्यांना बोलवायची पण गरज नाही. कारण त्या मुलींना वाचवण्याची क्षमता एका त्यांच्या फोनमध्ये असताना त्यांना लक्षात आलं होतं. मी अजितदादांच्या दूरदृष्टीचं कौतुक करतो. ही गाडी तुम्हाला दिली की तुम्ही मागितले, हा जो प्रश्न अजितदादांनी विचारलाय तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून मराठा आरक्षण किंवा जातीच्या प्रश्नावर मला वाटतं अजितदादांनी किंवा कुठल्या तरी मराठा नेत्यांनी चर्चा केली होती की लग्नामध्ये आम्ही जातीवंत मराठा असतो आणि आरक्षण मागताना आम्ही शूद्र असतो, कुणबी असतो, अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं. कोणाचं मला माहित नाही. परंतु ही जात अशी प्रतिष्ठेसाठी किंवा लग्नामध्ये धार्मिक सणामध्ये उभी राहते आणि ती आमच्या महिलांचा मुलींचा बळी घेते. ही जात संपली पाहिजे आणि जात संपवण्याचा मार्ग आहे भगवान बुद्धाच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या, महात्मा फुल्यांच्या, संत कबीरांच्या मार्गाने जाणं, बाबासाहेबांच्या मार्गाने जाणं, तरच जात संपेल. आणि म्हणून हा विचार समस्त स्त्रियांनी आणि मुलींनी वाचला पाहिजे, समजला पाहिजे. या विषयावर स्त्रियांची प्रतीक्षा मी अपेक्षित ठेवतो. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चित्रपटाला विरोध ज्या ब्राह्मण महिलांनी केला त्यांनी जय परशुराम म्हटलं. या परशुरामे सुद्धा आपल्या आईचा कुऱ्हाडीने खून केला होता. मग अशा देवांना आम्ही आदर्श मानायचं का? मनुस्मृतीला आदर्श मानायचं का? भले आपल्या जातीने मनुस्मृती लिहिली असेल त्याचा दोष आम्ही जाहीरपणे व्यक्त केला पाहिजे. मनुस्मृती लग्नाच्या मंडपात जाळली गेली पाहिजे. जो तिथे अग्नीला फेरे आम्ही मारतो ते अग्नीच्या फेऱ्यामध्ये लाकूड काट्या किंवा तूप जाळण्यापेक्षा त्यामध्ये मनुस्मृती जाळली, स्त्रियांची गुलामी सांगणारे सगळे धर्मग्रंथ जरी जाळले तरी ते लग्न चांगलं होईल. आणि म्हणून प्रतिकात्मक बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली ही 7 फेरे मारताना जाळायला हरकत नाही असं मला म्हणावं वाटतं. आणि म्हणून सावित्रीच्या लेकी या महाराष्ट्रातल्या कुठे आहेत? कारण हुंडाबळी हा स्त्रियांचा बळी आहे. आपल्या जातीचा, स्त्री जातीचा बळी असेल तर सावित्रीच्या लेकींनी ह्यावर वक्तव्य केलं पाहिजे. जे सावित्रीमाईंच्या आंदोलनात शिकलेले आहेत त्या महिलांनी आता पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई यांचा राष्ट्रवादी पक्ष कोणता? राष्ट्रवाद कोणता? हिंदू राष्ट्रवाद कोणता? हा हिंदू राष्ट्रवाद स्त्रियांच्या विरोधी असलेलाच आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवाद हा जो राष्ट्रवाद आहे तो पण स्त्रियांच्या विरोधी आहे का? हा माझा प्रश्न आहे. गोळवळकर आणि हेडगेवार यांनी आणि फडणवीस यांनी सांगितलेला राष्ट्रवाद तो कोणता राष्ट्रवाद आहे? तो स्त्रियांच्या विरोधी आहे का? असेल तर ते त्यांनी जाहीर करावं आणि जाहीर क्षमा या महाराष्ट्राची मागावी. आणि म्हणून स्त्री शूद्रांचा विरोधी जे आहे, मग तो हिंदू राष्ट्रवाद असेल किंवा राष्ट्रवाद आहे, त्याचा आम्ही निषेध केला पाहिजे. उजवे डावे याच्यावर काय बोलतात हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून हुंडाबळी हा अर्बन नक्षलवाद आहे का असा प्रश्न सुद्धा मी महाराष्ट्राला विचारतोय. कारण हिंदू आतंकवाद हा शब्द सुद्धा याला लागू होतो का? कारण आपल्याला माहित आहे इस्लामी आतंकवादाने आमचे 27 निरपराध नागरिक मारले गेले, तर वैष्णवीचा बळी कोणत्या आतंकवादाने घेतलेला आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या विरोधी जे आहे ते नक्षलवादी आहे, ते आतंकवादी आहे असं बोलणं सोपं आहे. परंतु आपल्याच मुलीला आपलेच लोक मारतात तेव्हा त्या कारणांचा शोध आम्हाला घेता आला पाहिजे. आणि म्हणून मनुवाद हा स्त्रियांच्या विरोधीत असतो का हा या देशातल्या स्त्रियांनी अभ्यासाचा विषय करायचा आहे. उच्च शिक्षित महिला आहेत जे पीएचडी करतात त्यांनी मनुस्मृतीवर पीएचडी केली पाहिजे. या मनुस्मृतीवर अनेक ग्रंथ लिहून त्याला अनुभवांची जोड देऊन महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. आणि म्हणूनच हा अनुभव अनेक स्त्रियांना येत असेल. वैष्णवीची मोठी जाव आहे, तिला असे मृत्यूचे अनुभव आले आणि तिने आपल्या पतीला बाजूला घेऊन त्यातून ती बाहेर पडली म्हणून ती आज जिवंत आहे. परंतु महाराष्ट्राच्या घरांमध्ये, सासूरवाडीमध्ये अशा माहेरून आलेल्या अनेक माहेरवासिनी आहेत की ज्या संकटात आहेत. त्यांनी सुद्धा हा निर्णय घेतला पाहिजे की आम्ही धोक्यात तर नाही ना.
आमच्या आजूबाजूला हे आतंकवादी नाहीत ना, आमच्या आजूबाजूला हे अतिरेकी तर नाहीत ना. तो आतंकवादी फक्त मुस्लिमच असतो असं नाही, तो हिंदूही असू शकतो आणि तो आतंकवादी उच्चवर्णीय असू शकतो, तो कुठल्याही जाती धर्मातला असू शकतो. पण अशा प्रकारचा जर आतंकवादी असेल तर ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांनी याच्यावर जाहीर वक्तव्य करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या पिढ्यांना आम्ही यांची ओळख करून देणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून कायद्याने मनुस्मृतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करू शकतं का? आताचे सर्वोच्च न्यायालयाचे आमचे नवे न्यायमूर्ती आहेत, त्यांचं सुद्धा या प्रश्नाकडे मी लक्ष वेधतो. त्यांनी आल्या आल्या जय भीम म्हटलेला आहे आणि जय भीम हा नारा मनुस्मृती जाळणाऱ्यांचा आहे. आणि मनुस्मृती जर आमच्या स्त्रियांचं बळी घेत असेल तर मनुस्मृतीवर कायद्याने बंदी तर घातली पाहिजे, पण मनुस्मृतीनुसार कोणी आचरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना तात्काळ शिक्षा केली पाहिजे. मनुस्मृतीसारखं आचरण करणारे सासू सासरे, जावा, ननंदा असतील तर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले पाहिजेत. ज्या पद्धतीनं आम्ही अतिरेक्यांशी वागतोय, ज्या पद्धतीने आम्ही नक्षलवाद्यांशी वागतोय, तोच कायद्याचा धाक हा मनुवाद्यांना असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून इस्लामी आतंकवाद, अर्बन नक्षलवाद वगैरे चर्चा आपल्या देशात होतात, पण कधीतरी हिंदूंनी आपल्या स्त्रियांना मारणं हा कोणत्या प्रकारचा आतंकवाद आहे याच्यावर साहित्यिकांनी चर्चा केल्या पाहिजे. आणि म्हणून देशातल्या स्त्रियांच्या विरोधी कोणता वाद आहे याची चर्चा आपण करावी अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून आधी सत्ता की सामाजिक सुधारणा असा प्रश्न स्वातंत्र्य युद्धाच्या किंवा स्वातंत्र्याची जी चळवळ होती त्या काळात सुद्धा आला होता काँग्रेस समोर, की सामाजिक सुधारणा पहिल्यांदा की सत्ता महत्वाची. आणि अनेक सुधारणावादींनी सत्तेच्या राजकारणाला विरोध केला होता. या देशातली अस्पृश्यता आहे, या देशातली स्त्रियांची गुलामगिरी आहे, या देशातली ओबीसींची गुलामगिरी आहे, याच्याकडे लक्ष वेधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आणि यामध्ये सगळ्यात मोठा जे लक्ष वेधलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या देशातल्या स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना जोपर्यंत अधिकार भेटत नाही तोपर्यंत सत्तेचा आणि स्वातंत्र्याचा अर्थ काय? आम्हाला स्वातंत्र्य, आम्हाला आमची जमीन, आम्हाला आमचे पाणी, आम्हाला आमचं आरक्षण, आम्हाला आमची जंगलं, आमचं शिक्षण, आमचा धर्म आम्हाला कधी मिळणार? कारण मनुस्मृतीचा धर्म हा आमच्या विरोधातला आहे आणि तो धर्म आमचा नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. हे केवळ एससी एसटीला नाही, ओबीसीला नाही तर समस्त स्त्रियांना सुद्धा त्यांचं सांगणं होतं, परंतु याचा विचार आम्ही केला नाही. आताचे राजकीय पक्ष समाज सुधारणा, धर्म सुधारणा याचा विचार करतील का? केवळ निवडणुका जिंकायचा, त्यामध्ये ईव्हीएमचा वापर करायचा, प्रोपगंडा करायचा आणि सत्ता हातात घ्यायची, एवढंच जर कारण असेल तर अशा प्रकारच्या राजकीय पक्षांना इथल्या सामान्य नागरिकांनी विरोध केला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा स्त्रियांबाबत काय विचार होता याचा सुद्धा विचार आपण करावा. आणि म्हणून याला पर्याय म्हणून, या चर्चेला पर्याय म्हणून मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन की जगातले सगळे धर्मगुरू हे पुरुष असताना या देशातल्या स्त्रियांना धर्मामध्ये समान अधिकार असावा असं भगवान बुद्धाची मावशी महाप्रजापती सांगते आणि भिक्खुनी संघ स्थापन करते. आणि मुक्त होण्याचा, मुक्ती मिळवण्याचा, अनंत होण्याचा मान स्त्रियांना देते. आणि याच पद्धतीनं स्त्रियांच्या अधिकारांना जे धर्म आजही स्थान देत नाहीत त्या स्त्रियांचे बळी पूर्ण आयुष्य जगण्या अगोदर जातात हे वास्तव आहे. आयुष्य पूर्णपणे जगण्याचा अधिकार महिलांना मिळत नाही. आणि म्हणून धर्म जर त्यांना अधिकार देत नसेल तर अशा प्रकारचा धर्म इथल्या भारतीय संविधानाच्या जगण्याला अनुकूल नसेल, त्याची चिकित्सा झाली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अशा प्रकारचा धम्म आपल्या देशात दिला. आणि म्हणूनच आम्ही कार्याला एकविरेला जातो, भगवान बुद्धाची आई, एका वीराची आई म्हणून तिला वंदन करतो. तिच्या सोबत असलेली महाप्रजापती यांनी सांगितलं की स्त्रियांना सुद्धा मुक्तीचा अधिकार असला पाहिजे. तो अधिकार त्यांनी भिक्खुनी संघ स्थापन करून घेतला. आणि म्हणूनच कोकणामध्ये आज लग्न लावण्याचा अधिकार विधवा महिलांना आहे. आम्ही लग्न कोणाशी करायचं हा सुद्धा अधिकार इथल्या महिलांना आहे. अर्थसत्ता महिलांकडे आहे. आणि एखादा पुरुष अन्याय करत असेल, नवरा असेल, सासू असेल, सासरा असेल, त्यांच्या विरुद्ध बंड करण्याचे अधिकार सगळे स्त्रियांकडे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा आर्थिक अधिकार आहेत. स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार या भागामध्ये आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टी आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. स्वतःच्या जातीचा अभिमान म्हणून या गोष्टी मी सांगत नाही. आणि म्हणूनच एकविरा ही संस्कृती जीवन मूल्यांची मातृसत्ताक संस्कृती आहे म्हणून मी मांडली. मी मराठा बांधवांना विनंती करेन की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा, रयतेचा राजा मानतो. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की स्त्रियांच्या अब्रूचा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. आणि आपल्या आईला देवांपेक्षा मोठा सन्मान देणारा राजा म्हणून, जिजाऊंना सर्वोच्च सन्मान देणारा राजा म्हणून जर आम्ही त्यांना आदर्श मानत असू तर निश्चितपणे आपली प्रत्येक मुलगी, आपली प्रत्येक सून ही जिजाऊ आहे. जिजाऊंप्रमाणे तिला वाढवली पाहिजे. आणि तिच्या रक्षणासाठी प्रसंगी तिला शस्त्र किंवा तलवारीचा अधिकार पण दिला पाहिजे. तिला जर या वैष्णवीला कोणी बंदुकीचा धाक दाखवून
जर मारत असेल किंवा घाबरवत असेल तर उद्या आम्ही महिलांच्या हाती सुद्धा शस्त्राचा अधिकार द्यायला मागे पुढे पाहायला नको, किंवा ज्या महिला पोलीस आहेत त्यांच्याकडे शस्त्र आहेत त्या शस्त्रांचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार आम्ही महिला पोलिसांना दिला पाहिजे आणि अशा नराधमांना वाईट कृत्य करण्या अगोदर रोखलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की त्यांना ठार करा, पण त्यांना रोखण्याची ताकद पोलीस स्टेशनमध्ये असली पाहिजे. आणि पोलीस जर असे केसेस घेत नसतील किंवा अशा प्रकारच्या हुंडाबळी करणाऱ्या लोकांकडून चिरीमिरी घेऊन आमच्या महिलांना मारत असेल तर अशा पोलिसांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते गुन्हे मनुस्मृतीचे समर्थक आणि संविधानाचे विरोधक म्हणून दाखल झाले पाहिजेत असं मला वाटतं. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती साहेब यांना माझी विनंती आहे की आपण याविषयी एखादी सुमोटो याचिका करावी आणि या देशातली हुंडा प्रथा आहे ती मनुस्मृती समर्थक असल्यामुळे तिचं विश्लेषण करून कायद्याने त्याच्यावर नवीन बंदी आणली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनुस्मृती दहन हे आताच्या संविधानवाद्यांना सगळ्यांना आदर्श आहे आणि म्हणून या देशात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने धर्मचिकित्सा करावी. आणि ज्यांना वाटतं की जातनीय जनगणना करणं आज चुकीचं आहे तर यामध्ये जातीची विषमता आपल्या देशामध्ये आहे. जातीच्या आधारावर इथले मागासवर्गीयांना शोषण तर केलं जातं, ठारच मारलं जातं आणि 50% स्त्रियांना सुद्धा असा त्रास दिला जात असेल तर निश्चितपणे या जातीच्या मागची जी मानसिकता आहे मनुस्मृतीची त्याचा शोध देशाने घेतला पाहिजे. आणि म्हणूनच भगवान बुद्धाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांच्या अधिकारांबाबत स्वातंत्र्याबाबत जो विचार आहे त्याचा अभ्यास समस्त स्त्रियांनी केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा स्त्रियांच्या समस्येवरील वर्तमानातला उपाय आहे आणि म्हणून हा उपाय भगवान बुद्धाचा 2,500 वर्षापूर्वीचा जो अप्रांत प्रदेशातला कोकणातला जो विचार आहे तो मातृसत्ताक विचार आहे की स्त्रिया ह्या मुलांना जन्म देतात, मुलांचं संगोपन हे त्यांच्याकडे असतं आणि म्हणून जी स्त्री आई झालेली आहे किंवा जिच्या पोटामध्ये बाळ आहे ही कधीच आत्महत्या करत नाही. आणि म्हणून याचं मी अत्यंत मूर्तिमंत उदाहरण जिजाऊंचं देईन की जिजाऊंची आठवण झाली की डोळ्यामध्ये अश्रू येतात. जिजाऊंना आपल्याला कल्पना आहे की शहाजीराजे वारल्यानंतर तत्कालीन जो ब्राह्मणी समाज आहे किंवा जी संस्कृती ज्याला आपण भारतीय संस्कृती किंवा मनोवादी संस्कृती म्हणतो ती सांगते की तुम्ही सती जा. सती प्रथेचं समर्थन ही सुद्धा मनुस्मृतीची प्रथा होती आणि त्यावेळी सती जाण्याची जी मानसिकता लोकांच्या त्यानुसार ती सती जायला जातात, त्या निघतात. परंतु शिवाजी महाराज हे त्यांना सांगतात की हे आई, हे माते, ही जिजाऊ माते, हे राष्ट्रमाते, हे राष्ट्र मी स्त्रींच्या इच्छेने निर्माण केलेलं नाही, रयतेच्या आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी निर्माण केलंय, ते तुझ्या इच्छेने केलंय. तूच नसशील तर मला या राज्याची गरजच काय. आणि म्हणून तू सती जाऊ नकोस. आणि इथे धर्माला लाद घालून जिजाऊ सांगतात की नाही बाळा, मी तुझ्यासाठी जिवंत राहीन, मी सती जाणार नाही. म्हणजे आपल्या आईचं आपल्या मुलांवर किती प्रेम असतं याचं हे नैसर्गिक सत्य असलेलं उदाहरण. मी सामान्य स्त्रियांचं उदाहरण नाही देणार. सामान्य स्त्रिया जर तुम्ही पाहिलात की आता मी माझ्या इथे छोट्याशा मित्राला जवळ घेतलं होतं, ही जी जात आहे ना ही सुद्धा आपल्या मुलाबाळांवर फार प्रेम करते. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे तुम्ही यांचा सहवास अनुभवून बघा. कोंबडे असतील, कुत्रे असतील, सगळे गाय असतील, ही प्राणी आपल्या मुलांसाठी काही करायला तयार असतात. तर ही जी आपली जी ताई जी वारलेली आहे तिला मारलंय म्हणा, तिचं बाळ मी पाहिलं आणि बाळ असताना ती आत्महत्या नक्कीच करणार नाही. एवढा तर्क तर पोलिसांनी करावं. आपल्या बाळासाठी जीव देणाऱ्या आया हिरकणी आपल्याकडे आपण पाहिलेली आहे. मग हिचा खूनच झालाय, जर खून झालाय तर एवढा वेळ म्हणजे कोर्टात जाऊन ते गुन्हा सिद्ध झाला पाहिजे इतक्याला, पण असं का होत नाही. अर्थात मनुस्मृतीच्या समर्थकांचं समर्थन जर पोलीस न्यायालय करत असतील तर देश निश्चित मनुवादाकडे वाटचाल करतोय. हे थांबवायचं असेल तर मातृसत्ता कोकण तुम्हाला हाक देतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड तुम्हाला हाक देतोय, जिजाऊंचा रायगड तुम्हाला हाक देतोय की आपल्या प्रत्येक घरात जन्मलेली जी मुलगी आहे ती अहिल्य आहे, ती जिजाऊ आहे, ती सावित्री आहे, ती एकवीरा आहे, महाप्रजापती आहे. आणि समस्त स्त्रियांनी या विषयावर बंड करण्याची गरज आहे. स्त्रियांनी या चॅनलवर बोललं पाहिजे. यामध्ये अजितदादांचा दोष आहे का, फडणवीसांचा दोष आहे का, हा प्रश्न नाही. तर या सगळ्यांच्या पाठीमागे असलेली मनुस्मृती ही या देशाला अत्यंत धोकादायक, मनुवाद हा धोकादायक आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही इस्लामी दहशतवाद आणि नक्षलवादावर बोलतो तेव्हा कधीतरी मनुस्मृतीचा हा जो विचार आहे स्त्री शूद्राती शूद्रांच्या विरोधातला आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून हिंदू राष्ट्राची जी संकल्पना आहे त्यामध्ये स्त्रियांचं स्थान काय असेल,
त्यामध्ये महिलांचं स्थान काय असेल, त्यामध्ये ओबीसीचं काय स्थान असेल, एससी एसटीचं काय स्थान असेल, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि हा विचार करण्यासाठी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकलो पाहिजे, विधानसभेत आम्ही गेलं पाहिजे, आम्ही लोकसभेत गेलं पाहिजे, जमल्यास जर युनोमध्ये गेलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय महासंघ जो आहे, इंग्लंड, अमेरिका, रशिया, चायना यांच्यामध्ये जाऊन बोललं पाहिजे. देशातला हा जो मोठा अनुभव आहे स्त्रियांच्या विरोधी मनुस्मृतीचा, तो पहिला संपवा. अनुभवाने कदाचित मरणार नाही, पण आमच्या मुली, आमच्या महिला या मनुस्मृतीच्या अनुभवाने मरतील, हा धोका या भारताला आहे, हे मी सांगतो. आणि ह्याच्यावर उपाय म्हणून भगवान बुद्धांचा स्त्रियांना अधिकार देणारा आई एकविरेचा विचार, जिजाऊंचा विचार, सावित्रीमाईंचा विचार ज्यांनी स्वतः जगलेले आहेत आणि या देशाला, या महाराष्ट्राला जो राजा, रयतेचा राजा दिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष ज्या माऊलींनी दिला, या सगळ्या महिलांचा विचार, रमाईचा विचार आम्ही ते केला पाहिजे अशी विनंती करतो. आणि याच्यावर उपाय म्हणून आपण चांगले विषय इथे सुचवावे अशी नम्र विनंती करून माझं बोलणं संपवतो. माझं हे जे भावपुष्प आहे मी ह्या वैष्णवीला आणि तिच्या छोट्या बाळाला अर्पण करतो आणि सांगतो की तिचं बाळ आणि ही जी आठवण आहे, ती आठवण स्त्रियांच्या अधिकारांची आठवण म्हणून महाराष्ट्राने जपली पाहिजे अशी नम्र विनंती करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.